हॅलो स्टुडंट्स, आपण शिकत आहोत ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा लेसन. आणि या लेसनमध्ये आज आपण नवीन डिसीज शिकणार आहोत, तो म्हणजे एड्स. एड्स हा सगळ्यात उशिरा किंवा बऱ्याच रिसेंट शोध लागलेला डिसीज आहे आणि सर्वात जास्त लवकर स्प्रेड हा डिसीज झालेला आहे. म्हणजे पहिला रुग्ण भारतामध्ये 1986 साली दिसला होता कर्नाटकामध्ये. जगामध्येच तो 81 साली दिसला होता आणि त्याच्यानंतर खूपच फास्ट याची ग्रोथ झाली आहे. एड्स हा रोग ज्याला आपण म्हणतो तो एड्स हे नाव जे आहे ते काही शब्दांचं शॉर्ट फॉर्म आहे. काय लॉंग फॉर्म आहे याचा लॉंग फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आता इम्युन सिस्टीम आपण शिकलो आहोत, रोगप्रतिकार क्षमता. त्याच्यामध्ये काय येते? डेफिशियन्सी येते, कमतरता येते आणि त्याच्यामुळे काही लक्षणं डेव्हलप होतात. हा डिसीजपेक्षा हा सिंड्रोम आहे एक प्रकारचा आणि अनेक लक्षणांनी युक्त असे तो डिसऑर्डर बॉडीमध्ये तयार होते. त्याला एड्स असं म्हटलं जातं आणि हा प्युअरली व्हायरल डिसीज आहे. आणि कोणता व्हायरस आहे हा? एड्सचं कारण आहे HIV व्हायरस. म्हणजेच कोणता व्हायरस आहे? HIV चा लॉंग फॉर्म बघा. HIV चा लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. असा व्हायरस जो माणसाच्या इम्युन सिस्टीममध्ये डेफिशियन्सी निर्माण करतो, कमतरता निर्माण करतो. इम्युन सिस्टीम म्हटलं की आपल्याला आठवतं तो म्हणजे WBC. आपल्या शरीरातले रक्तामधले WBC जे आहे, लिम्फोसाइट्स ज्याला म्हणतात, हे सेल्स आपल्याला इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार क्षमता प्रदान करत असतात. या सेल्सपैकी याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे सेल्स आहेत. B लिम्फोसाइट्स आहेत, T लिम्फोसाइट्स आहेत, बरोबर. आणि हे सगळे आपल्या शरीराला रोगाच्या विरुद्ध लढण्याची शक्ती देत असतात. त्या अँटीबॉडीजला ते जेव्हा अँटीजेन आत आपल्या शरीरामध्ये येतात, पॅथोजेन जेव्हा अँटीजेन तयार करतं तेव्हा आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते आणि अँटीबॉडीज तयार करण्याचं जे काम आहे ते लिम्फोसाइट सेल्सचं आहे. आणि हा व्हायरस, दिस व्हायरस इट अफेक्ट ऑन लिम्फोसाइट्स. काय करतो हा व्हायरस? दिस व्हायरस अटॅक कोणावर अटॅक करतो? इट अटॅक T लिम्फोसाइट सेल्स. त्याला मेमरी सेल्स असंही म्हणतात. याचं नाव आपण इम्युन सिस्टीमच्या वेळेस शिकलेलो आहोत. याच्याबद्दल ज्याच्यामुळे शरीरामध्ये रोगांच्या विरुद्ध शक्ती निर्माण होते त्या सेल्सनाच हे व्हायरस खतम करतात. त्याच्यामुळे माणसाची प्रतिकार क्षमता एकदम कमी होते, म्हणजे ती संपून जाते, संपुष्टात येते. आणि कल्पना करा, जेव्हा माणसाच्या शरीरातली प्रतिकार क्षमताच संपली आहे, म्हणजे कोणताही रोग त्याच्या शरीरात आला तर त्याचं शरीर त्याचा मुकाबलाच करू शकत नाही. सो इट बिकम्स व्हिक्टिम टू ऑल काइंड्स ऑफ इन्फेक्शन. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनला ते शरीर बळी पडतं, कारण ते स्वतःची रोगप्रतिकार क्षमता संपलेली असते. म्हणून ह्याचं नाव आहे इम्युनो डेफिशियन्सी. इम्युन सिस्टीममध्ये ते डेफिशियन्सी म्हणजे कमतरता निर्माण करतं. दे सेल डायरेक्टली अटॅक T लिम्फोसाइट. एकदा हा व्हायरस शरीरामध्ये आला की तो सरळ T लिम्फोसाइट्सला अटॅक करतो, बाकी कोशावरही तो परिणाम करत नाही. त्यामुळे माणूस हा एड्सने मरत नाही. माणूस मरतो कोणत्या तरी रोगाच्या इन्फेक्शनमुळे. मग तो निमोनिया असेल, तो टायफॉइड असेल, तो जॉन्डिस लिव्हर इन्फेक्शन असेल एखादं, पण तो ते इन्फेक्शन वाढत जाईल, ते बरंच होणार नाही. असा तो एड्सचा कथा आहे. लक्षात येते? मग हा एड्स येतो कसा आपल्या शरीरामध्ये? एड्स म्हणजे एड्सचा व्हायरस. आधी आपण बघू. आधी आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर. हा जो खतरनाक HIV आहे ह्याचं स्ट्रक्चर आधी समजून घ्या. तो खतरनाक का आहे ते आपल्याला समजेल. HIV व्हायरस हा गोल आकाराचा व्हायरस आहे. अर्थातच तो डोळ्याने दिसत नाही, कारण त्याचा आकार खूप लहान आहे. 100
टू 140 नॅनोमीटर, 100 ते 150 नॅनोमीटर इतकं याचं डायमीटर आहे, परिघ आहे याचा. आणि हा व्हायरस हा मेनली प्रोटीन आणि लिपिड्सने बनलेला आहे. याचे 2 कोट असतात प्रोटीनचे, बघा इथे काढलेले आहेत. ह्या लाल रंगाचा दिसतो आहे हा इनर कोट आहे प्रोटीनचा, आणि हा निळ्या रंगाचा आहे हा आहे आउटर प्रोटीन कोट. इनर प्रोटीन कोटला म्हणतात कॅप्सिड प्रोटीन, P24 प्रकारचा प्रोटीन आहे तो. आउटर प्रोटीन जो आहे त्याला म्हणतात मॅट्रिक्स. लक्षात ठेवा, आतलं कॅप्सिड प्रोटीन, बाहेरचं मॅट्रिक्स प्रोटीन. आणि या कॅप्सिड प्रोटीनच्या आतमध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. हा RNA व्हायरस आहे. इट इज सिंगल स्ट्रँडर्ड RNA व्हायरस, SSRNA. म्हणजे HIV जो आहे हा HIV व्हायरस हा कसा व्हायरस आहे? SSRNA म्हणजे सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक हा सगळ्यात डेंजरस किंवा जास्त धोकादायक गोष्ट कोणती आहे तर ह्या RNA, बघा हे जे काढले आहे तिथे ते RNA चे सिंगल स्ट्रँड फायबर्स आहेत, RNA आहेत हे. आणि त्याच्यासोबत काही एन्झाईम्स आहेत. त्या एन्झाईमला म्हणतात ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. ट्रान्सक्रिप्टेज म्हणजे काय? रिव्हर्स एन्झाईम्स. याला एन्झाईम्स किंवा रिव्हर्स एन्झाईम्स म्हणतात. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम्स म्हणजे काय? त्याचं स्वरूप बदलतं. RNAचं हे जे रूप आहे हे बदलू शकतं. दे कॅन चेंज द नेचर ऑफ द RNA. आणि त्याच्यामुळे RNAचाच प्रकार बदलला म्हणजे त्याचं एकूणच स्वरूप बदलून जातं. म्हणजे HIV व्हायरसचं नेचर, त्याचा प्रकार हा एकसारखा नाही आहे. हा प्रकार हा सतत बदलत असतो. कुणामुळे बदलतो? हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईममुळे हा RNAचा प्रकार बदलतो. आणि तेच कारण आहे की आजपर्यंत आपण HIV या व्हायरसच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं औषध किंवा लस शोधू शकलेलो नाही. कारण की औषध किंवा लस शोधत करण्याची एक पद्धत असते. जसं बा नुकतंच कोरोना व्हायरसचं आपल्याला अटॅक झालाय आपल्या देशावरती, पूर्ण जगावरती. आणि त्याची आता लस कोविड वॅक्सिन सुद्धा बाजारामध्ये आलं आहे. जवळपास 7-8 महिन्यामध्ये शास्त्रज्ञांनी हे काम केलंय की त्याच्याविरुद्ध वॅक्सिन शोधली. परंतु ती एका दिवसातलं, एका महिन्यातलं काम नाही आहे. ती वॅक्सिन त्याचं कोणता प्रकार आहे तो शोधून त्याच्या विरुद्ध कोणतं औषध आहे ते तयार करून त्याची टेस्ट केल्या जातात माणसांवरती, प्राण्यांवरती. आणि मग त्याच्यानंतर त्या लस ही वापरायला परवानगी मिळते. म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण करू शकतो. आणि त्याचा म्हणजे तो व्हायरस हा एका प्रकारचा आहे. या ठिकाणी आपण एका प्रकारच्या व्हायरसच्या विरुद्ध लस शोधली 7-8 महिने घालवून, तरी ती लस दुसऱ्या माणसाला उपयोगीच होणार नाही. कारण त्याच्या शरीरात गेल्या तर व्हायरसचा प्रकारच बदलून जातो. म्हणजे तो नवीनच व्हायरस तयार होतो. आणि त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध औषध किंवा लस आपण शोधू शकत नाहीये. कारण की त्याचा प्रकार बदलतो. एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्या माणसाच्या शरीरात गेल्यावर त्या व्हायरसचं स्वरूप बदललेलं असतं. आणि ते कशामुळे होतं? ते या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईममुळे होतं. असा हा व्हायरस येतो कसा बॉडीमध्ये? आपण त्याला म्हणतो मोड ऑफ इन्फेक्शन. तर लक्षात घ्या, हा जो व्हायरस आहे हा व्हायरस मुख्यतः ब्लडमधून पसरतो किंवा सीमेनमधून पसरतो किंवा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कुठे असतं? ब्रेनमध्ये. स्पायनल कॉर्ड, ब्रेन. ओके, याच्यामध्ये CSF असतं. CSF तर बंदिस्त आहे आपल्या ब्रेनच्या कव्हरिंगमध्ये आणि स्पायनल कॉर्डच्या कव्हरिंग, त्यामुळे ते पसरणार नाही. परंतु पसरू काय शकतं, म्हणजे बाहेर काय येऊ शकतं लवकर? ब्लड आणि सीमेन. सीमेन इज द सेक्स ऑर्गन फ्लुइड ऑफ द मेल, है ना. मेलमध्ये सीमेन जे डेव्हलप होत असतं टेस्टिस मधून त्याच्या वेळेस, आणि ब्लडमध्ये तो व्हायरस हा या ठिकाणी राहतो, ब्लडमध्ये आणि मेनली सीमेन. बऱ्याचदा सेक्स ऑर्गनच्या फ्लुइडमध्ये, व्हजायनल फ्लुइड, सीमेनमध्ये तो राहतो. आणि तिथूनच तो स्प्रेड होतो. तो शरीराच्या स्किनवरतून स्प्रेड होणार नाही, समजते. त्यामुळे हात लावला तर तो स्प्रेड होणार नाही. किंवा तो खराब पाण्यामधून तोंडातून तो जाणार नाही. तोंडातून आपण बाकीचे पाहिले आहेत, है ना. ॲस्केरियासिस पाहिलं आहे, कॉमन कोल्ड पाहिलं आहे की जे नाकातून, तोंडातून किंवा रिंगवर्म सारखे स्किनने सुद्धा पसरतात. हा तसा व्हायरस नाही. इट स्प्रेड ओनली थ्रू सीमेन, ब्लड अँड CSF. तिथेच तो असतो. यापैकी CSF हा स्प्रेड व्हायचं कारण नाहीये, ब्लड आणि सीमेनमुळे तो पसरतो.
मुख्यतः ब्लड ट्रान्सफ्युजन. जर एखाद्या माणसाच्या शरीरात जो तो व्हायरस असेल आणि त्याने जर रक्त दिलं दुसऱ्याला किंवा ते नीट व्यवस्थित चेकिंग नाही झालं तर त्या दुसऱ्या माणसाच्या शरीरात तो व्हायरस जाईल. किंवा ऑपरेशनच्या वेळेस एखाद्या ऑपरेशनची जी इन्स्ट्रुमेंट आहे ते जर व्यवस्थित वापरले नाही, ऑपरेशनच का बरं, इंजेक्शन दिलं, सलाईन दिलं आणि तेव्हा ते इंजेक्शन टोचल्यावरती तो व्हायरस त्या स्किनच्या आतमध्ये गेल्यानंतर तो त्या सुईला लागला, ती सुई जर व्यवस्थित प्रकारे निर्जंतुक केली नाही, स्टरलाइज केली नाही, ती सुई पुन्हा वापरली दुसऱ्या माणसाला तर तो पसरणार. सो ब्लड, ऑपरेशन्स, सिरिंजेस, इंजेक्शन्स याच्यातून ते जात असतो. आणि सीमेन इज द सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ज्या माणसाला द वन हु इज अफेक्टेड विथ HIV, त्याच्या शरीरामध्ये HIV आहे तर सीमेनमध्ये तो आहे, फिमेलच्या व्हजायनल सिक्रेशनमध्ये आहे. अशासोबत जर सेक्स केलं गेलं ड्युरिंग द सेक्शुअल कॉन्टॅक्ट, इट स्प्रेड फ्रॉम मेल टू फिमेल or from homosexual, from one partner to other it can spread. सो हे आहे त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन. आणि एकदा तो पसरला आल्यानंतर तो बऱ्याचदा त्याचं इन्क्युबेशन पिरियड पण बराच मोठा असतो. तो बरेच दिवस लिम्फॉइड सेल्समध्ये राहू शकतो. व्हायरस येतो, इट इज ऑन द बाउंड्री ऑफ लाईफ अँड डेथ. एखादा पार्टिकल सारखा, डेड पार्टिकल सारखा तो सुद्धा शरीरामध्ये बराच काळ राहू शकतो. किती दिवस? 6 महिने, वर्षभर, 5 वर्ष, 10 वर्षापर्यंत हा व्हायरस लिम्फॉइड सेलच्या आतमध्ये राहतो. अशा वेळेस त्या माणसाला कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत पण तो त्याच्या शरीरामध्ये असतो. आपण त्याला HIV पॉझिटिव्ह म्हणतो. तो एड्स पेशंट नाही आहे कारण की तो ॲक्टिव्हेट झाला नाही आहे, परंतु त्याच्या शरीरातून तो दुसऱ्याच्या शरीरात जाऊ शकतो आणि दुसऱ्याच्या शरीरात गेल्यावरती मग तो 6 महिने, 2-4 वर्ष कदाचित इनॅक्टिव्ह राहणार नाही, तो लगेच ॲक्टिव्हेट होऊ शकेल. म्हणजे या माणसाच्या शरीरामध्ये काही दिवस राहिले मग उरलेले काही दिवस दुसऱ्या माणसाच्या शरीरात इनॅक्टिव्ह राहील असं सांगू शकत नाही. अशा पेशंटला आपण कॅरियर म्हणतो. ही इज अ HIV कॅरियर, ही इज HIV पॉझिटिव्ह. ओके. मग ते इन्फेक्शन प्रमाणे 4 सिम्पटम्सचे 4 स्टेजेस आहेत. पहिली जी स्टेज आहे ती आहे इनिशियल इन्फेक्शन. म्हणजे व्हायरस शरीरामध्ये आल्यावर पहिल्या 2-8 वीक्समध्ये आपल्या शरीरामध्ये त्याच्याबद्दलचे अँटीबॉडीज तयार होतात. इनिशियल. त्यानंतर तो बराच दिवस डॉर्मंट राहू शकतो. ती जी स्टेज आहे तिला कॅरियर स्टेज म्हणतात, की त्याला स्वतःला त्रास होत नाहीये पण तो दुसऱ्याला तो व्हायरस देऊ शकतो. आणि जेव्हा तो व्हायरस त्याच्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह होतो म्हणजेच काय होतो, तो टी लिम्फोसाइट सेलवर अटॅक करायला सुरुवात करतो, तेव्हा माणसाची इम्युन सिस्टीम डिस्ट्रॉय व्हायला लागते. आणि मग अशा वेळेस त्या माणसाला काही आजार, इन्फेक्शस डिसीजेस होतात. त्या स्टेजला आपण म्हणतो एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस, ARS, एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस. मग कधी कधी डायरिया होईल. ओके. अनएक्सप्लेनेबल डायरिया. कधी कधी अंगाला खाज सुटते, ते इन्फेक्शन शरीराच्या स्किन, बऱ्याचदा स्किनचा बरेच त्रास एड्स पेशंटला बऱ्याचदा आधी होत असतात, सुरुवात होत असते. इचिंग, समजतंय काही अंगावरती पुरळ येतं, त्याच्यानंतर ताप येतो, खोकला, सर्दी, तो ताप बरा होत नाही, औषध घेऊनही ताप बरा होत नाही. एखाद्या वेळेस न्यूमोनियासारखं लंग्सला इन्फेक्शन झालं, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन झालं, असे आजार सुरू होतात. त्याला आपण एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्सेस म्हणतो. हा जो व्हायरस अशा वेळेस ब्रेनमध्ये पण पोहोचू शकतो. अशा वेळेस त्या माणसाला सायकोलॉजिकली त्याला आठवणार नाही, असंबद्ध तो बोलेल किंवा त्याचं तोल जाणं किंवा त्याच्या बॉडीचं इम्बॅलन्स होणं, अशा गोष्टी सुद्धा यामध्ये आपल्या ARC मध्ये अंतर्भूत असतात. त्याच्यामुळे तो म्हणजे त्याचा अर्थ तो ब्रेनपर्यंत तो पोहोचतो आहे. आणि सगळ्यात शेवटी मग तो जेव्हा पूर्णपणे त्याची इम्युन सिस्टीम खतम होते त्यावेळेस आपण त्याला एड्स पेशंट म्हणजे शेवटची स्टेज ज्याला आपण म्हणतो की तो एड्स व्हायरस शरीरामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे आणि अनेक प्रकारचे इन्फेक्शन, आगर आहे ना, वेगवेगळ्या रोगांचा आगर होतो त्याचं शरीर, त्याला आपण एड्स पेशंट म्हणतो. आणि त्याच्यामुळेच माणूस मरतो. म्हणजे ट्रीटमेंट काय केली जाईल? ट्रीटमेंट कशी करायची? आता तर आपण म्हटलं की हा रिट्रो व्हायरस आहे, हा आपलं नेचर बदलू शकतो. मग ट्रीटमेंट काय आहे कॅन्सरची? याची ट्रीटमेंट म्हणजे इम्युन सिस्टीम वाढवणं आणि कॅन्सरच्या HIV व्हायरसची ग्रोथचा रेट कमी करणं. यू कॅनॉट अवॉइड द डेथ, यू कॅन प्रोलॉंग द डेथ.
आपण टाळू नाही शकत मृत्यू, पण तो लांबवू शकतो, त्याचं आयुष्य वाढवू शकतो. आणि सध्याच्या या ट्रीटमेंटमुळे बरेचसे एड्स असलेले पेशंटही त्यांचं आयुष्य अनेक काही 10 वर्ष 15 वर्षापर्यंत व्यवस्थित जगू शकतात ती ट्रीटमेंट घेत, की जेणेकरून HIV व्हायरसचं स्पीड कमी करायचा आणि आपल्या इम्युन सिस्टीम जे त्याला मारतायत टी लिम्फोसाइट सेल्स त्याचा स्पीड वाढवायचा, त्याचा तयार होण्याचा स्पीड वाढवायचा आणि अशा प्रकारे त्या माणूस करू शकतो. दॅट इज द ओनली वे टू ट्रीट द एड्स. बाकी एड्ससाठी म्हणजे HIV व्हायरसला मारण्यासाठी आपण आतापर्यंत औषधासाठी तयार झालेलं नाहीये, लस सुद्धा त्याची तयार झाली नाही. फक्त टेस्ट करण्यासाठी मात्र 2 टेस्ट असतात. एक आहे एलिसा एक टेस्ट आहे, ती जर पॉझिटिव्ह आली तर वेस्टर्न ब्लॉट टेस्ट ही टेस्ट केली जाते, कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतात तिला. जर एलिसा पॉझिटिव्ह आली तर पुढचे म्हणजे ते अँटीबॉडीज तयार झाल्या असतील, सुरुवात झाली असेल तर मग पुढची वेस्टर्न ब्लॉट टेस्ट ही केली जाते. त्याच्यावरून आपण HIV व्हायरस शरीरामध्ये आहे की नाही हे समजतं. आता तो कसा येतो हे आपल्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याच्यापासून कंट्रोल मेजर कसे आहे हे आपण सांगू शकतो. मग काय येतील कंट्रोल मेजर? एड्सचे कंट्रोल मेजर काय येतील? जर तो रक्ताने पसरतो आहे, जर तो अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे किंवा सिमेन आणि व्हजायनामधून पसरतो आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड स्क्रीनिंग. कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा रक्त दिलं जातं किंवा जेव्हा रक्त घेतलं जातं तेव्हा व्यवस्थित ब्लडची टेस्ट केली जाते, त्याच्यामध्ये HIV नाही आहे ना हे पाहिलं जातं ते ब्लड डोनर. त्यानंतर ज्याच वेळेस ऑपरेशन्स किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट करताना सुद्धा ह्याची काळजी घेतली जाते. ऑपरेशनच्या वेळेस इन्स्ट्रुमेंट हे व्यवस्थित स्टरलायझेशन हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच आपण आता बघा आपले जे सिरिंजेस आहेत, HIV जेव्हापासून सुरुवात झालाय मेनली तेव्हापासून सिरिंजेस या डिस्पोजेबल वापरतात. डिस्पोवॅन आहे ना, सिरिंज वापरली की ती डॉक्टर फेकूनच देतात, म्हणजे ती उकळणं वगैरे वापरतच नाही, घेतली वापरली की फेकली. पूर्वी असं नव्हतं, पूर्वी ते स्टरलाइज करायचे, उकळून घ्यायचे. पण आता कारण की हा जो व्हायरस आहे हा काही प्रमाणामध्ये उकळल्यानंतर सुद्धा हा व्हायरस पूर्णपणे डिस्ट्रॉय होईलच असं नाही, त्याला खूप व्यवस्थित प्रकारे स्टरलायझेशनची मेथड करावी लागते. ती ऑपरेशनच्या वेळेस ती आवश्यक आहे ते करणं, स्टरलायझेशन. त्याच्यानंतर मदर टू चाइल्ड, इट कॅन ट्रान्सफर टू प्लासेंटा. बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा प्लासेंटामधून पण पसरतो, त्यामुळे आई जर HIV पॉझिटिव्ह असेल तर त्या मुलाला तो होऊ शकतो. आता काही असं औषध आहे की ज्याच्यामुळे तो प्लॅसेंटल ट्रान्समिशन त्याचं आपण थांबवू शकतो. आणि सेफ सेक्स, पुढचं कंट्रोल मेजर म्हणजे सेफ सेक्स. जर जर पार्टनरला असेल तर त्याच्यासोबत सेक्स बाय युझिंग कंडोम्स इट इज व्हेरी नेसेसरी फॉर टू अवॉइड एड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये तो मिल्कमधून किंवा सलायवामधून फार कमी प्रमाणात पसरतो. त्यामुळे त्याच्यामध्ये सोबत राहण्यामध्ये टच करणं, त्याला शेक हँड करणं, सोबत राहणं म्हणजे त्याला त्या एड्स पेशंट सोबत त्याच्यामुळे तो पसरणार नाहीये. तो पसरणार आहे तर मेनली ब्लड, सिमेन आणि प्लॅसेंटामधून. ठीक आहे. सो ह्या कंट्रोल मेजर्स आहेत एड्स व्हायरसच्या, विच आर व्हेरी नेसेसरी बिकॉज प्रिव्हेन्शन इज द ओनली कंट्रोल फॉर एड्स.